हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. हॅपी गुढी पाडवा सगळ्यांना. जसं की मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की दर संडेला एक ब्लॉग हा अपलोड होणार. सो आज मी घेऊन आली एक नवीन ब्लॉग मध्ये खास होणार आहे गोष्ट ती म्हणजे आज मी करणार आहे मेकअप. चेहरा बघू शकताय. जस्ट मॉर्निंगचे आय थिंक 7 o'clock झालेला आहेत आणि मी उठलीये. आता मी होणार आहे रेडी आणि मी करणार आहे मेकअप. सो सगळ्यात अगोदर मी कपडे चेंज करून घेते आणि ब्लॉग साठी जसा चेहरा लागतो तसा बनवून घेते. सो गाईज, आज मी वेअर करतीये ही साडी. कशी दाखवू ही साडी? कमेंट्स मध्ये नक्की सांगा ही साडी माझ्यावर कशी दिसेल, छान दिसेल, नाही दिसणार. हिच्यावर मी करणार आहे फुल्ली फर्निश्ड मेकअप आणि आज करणार आहोत आम्ही गुढीपाडवा सेलिब्रेट. सो कसा बनतो, कसा होतो, लेट्स चेक इट आउट. लिप्सला प्लम करण्यासाठी हा कसला आहे निको लिप्स, ज्यामुळे टॅनिंग वगैरे जी होते, डेड स्किन जी जमा होते लिप्स वरती निघते. सो मी तिला अप्लाय केलाय लिप्सवर. ह्याला एक छोटासा हलकासा एक टेंट सुद्धा आहे ज्यामुळे लिप्स आणखीन पिगमेंटेड दिसतात. नाव कारण मला डार्क
नाउ इट्स टाइम टू अप्लाय लिपस्टिक. आता जसा माझा टोन आहे, आज मी जसं वेअर केलंय त्या हिशोबाने आय शुड गो विथ समथिंग पिंकिश न्यूडिश आय गेस. बट लेट्स फर्स्ट सी आय मेकअप कसा बनवते. ठेवले तर कसं वाटतंय मेकअपच्या हिशोबाने, तुम्ही मला सांगा. आय डोंट थिंक सो की मला याच्यावर काही तामझाम जास्त करायची गरज आहे. इकडे माझ्याकडे लिप टेंट आहे जो मी याच्यावर मी आता अप्लाय करून बघते. वेट अ सेकंड. आय गेस लिप्स असेच ठेवायला बरं पडेल, कारण इथे मी टेंट वापरतेय आणि हा टेंटचा असा प्रकार आहे की त्याला असं लावायचं, ठीक आहे, हलक्या हाताने जस्ट अप्लाय इट सिम्पली, ठीक आहे. आणि
सो लिप्स ठीक आहे, म्हणजे ह्याला मी आता थोडस ओव्हरलाईन किंवा थोडस शेड करेन पिंक मध्ये. बट सगळ्यात इम्पॉर्टंट टिकली आहे. टिकली नाही लावली तर मेकअप हा अधुरा आहे. परत मला नेकच्या अराउंड सुद्धा थोडासा मेकअप करावा लागेल. तो मी ही टिकली अप्लाय करते. कशी वाटते? छोटी वाटते का? ती ठीक आहे, थोडी मोठी करू. काय करू मला सांगा. थोडीशी मोठी करायला हवी मला असं वाटतं. नो इट्स ओके, आहे ठीक आहे अशी. जस्ट Now it's time to add some jhumka. Wait for a second. मी आता आले. तर गाईस फायनली मी झुमके घेतलेत आणि मी हे झुमके वेअर करते, कारण ह्याच्यावर जर तुम्ही बघता त्याच्यावर गोल्डन वर्क आहे. सो हे गोल्डन वर्क सोबत जात आहे, हे झुमके जात आहेत. लेट मी शो यू. बघा हे झुमके जातात. सो मी याच्यासोबत हे झुमके सांगा हे झुमके वेअर करते. त्याच्यावर एखादी गोल्ड चेन घातली नाजूकशी तर हा मेकअप कम्प्लीट होतो. नाव कमिंग बॅक टू दी हेअर्स. केस खोलते, हेअरस्टाईल करावं लागेल छान अशी. हेअर्स खोलूया. तुमची हेअरस्टाईल याच्यावर जाईल. प्लीज मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. छान असे विचारून घेते मी कोमने. कर्ल्स आहेत, सो यू हॅव टू फर्स्टली मॅनेज देम. यासाठी नॉर्मलच केस ठेवावेत, कारण नॉर्मल इज एलिगंट. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव पिन्स मी सेट करून घेते हेअर्सला सिक्युअर. मस्त छान नक्कीच केस एकदम एलिगंट लॉन्च करतात.
आणि इथून मी थोडेसे केस काढते, इकडूनही काढते. Just to look like a cute संस्कारी लड़की छो. या मेकअप हा फ्लॉन्ट झालाच हवा पाहिजे, ठीक आहे. सो या लेट मी जस्ट नीट करू दे, नीट करू देत. मला असं वाटतं याच्यात जर मी थोडासा आर्टिफिशियल गजरा वगैरे लावला तर मी सुंदर दिसेल. मी एकदा आर्टिफिशियल गजरा जो आहे तो सुद्धा लावून बघते, असा आतून लावून बघते. जर तो छान वाटला तर मी तो गजरा सुद्धा ठेवेल. 5 मिनिटं थांबा, मी तो गजरा लावून आले. सो गाईस, मी हा गजरा जो आहे तो अप्लाय करते. असं वरून सुद्धा अप्लाय करू शकते. तुम्ही सांगा असं अप्लिकेशन चांगलं वाटेल? नाही, दिसणारच नाही, बाहेर मागच्या मागे दिसेल. तर इफ यू वॉन्ट टू फ्लॉन्ट यू हॅव टू डू इट, यू डोंट हॅव चॉईस. म्हणजे कसं हा एकंदरीत एक गजरा होतो मोहन माळेसारखा. सो या मी बांधून देते. सो माझा गजरा मी आता लावते. हेअरस्टाईल मागं घेऊन दे, दोन्ही बाजूंना मस्त मोहन माळीसारखे हे पुढे आले. फर्स्ट ऑफ ऑल सगळे हेअर्स पार्टिशनली असं काहीतरी मी म्हणते. कसं वाटतंय मी नक्कीच सांगा मला कमेंट्समध्ये. मी जर मी असे हेअर्स बांधले तर हे लुकवाईज जात आहेत का, की नॉर्मलच घेतली पाहिजे. ह्या क्यूटूचा जो नेकलेस आहे तो मी हा घालते इथे, कारण मला असं वाटतं की आपण जर पूर्णपणे अटायर साऊथ इंडियन घेतले तर हा नेकलेस खूप सुंदर जाईल याच्यासोबत. मी ट्राय करते. गुढीपाडव्याला साऊथ इंडियन लुक केलाय मी खरंच, काय बोलायचं, जाऊ दे. आणि हा माझा लुक झालाय कम्प्लीट. मला सांगा मी कशी दिसते कमेंट मध्ये. हा अटायर कसा दिसतो, म्हणजे मला तरी खूप छान वाटते मी. मला तुमचाही प्रतिसाद ऐकायला आवडेलच. कशी दिसते मला सांगा. हा आहे मेकअप, आणि आय थिंक याच्यावर मला ब्रिंजॉल बांगड्या आणि अंगठ्या ज्या आहेत त्या वेअर केला पाहिजे. आणि फायनल लुक मी तुम्हाला दाखवते मी कशी दिसते, ठीक आहे. कसा वाटतोय मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा कसा वाटतोय. आता मी चालली 4-5 रील्स काढते आणि हे सगळा पसारा जो केलाय तो आवडत, ठीक आहे. आणि गुढीपाडव्याचे व्लॉग्सच्या पुढे आपल्याला दिसेल गुढीपाडवा आम्ही कसा सेलिब्रेट केला. सो स्टे ट्यून. तर गाईस, हा बघा, हा कोविड-19 पळाला. ही आमची पिदू आणि ही आमची गुडी. कोण मी? हेच असतं. याला बघा, याला मी दाखवून राहीन. युट्यूबर बनव ना, युट्यूबर. नाही, तू नहीं जा सकता. तू अर्धा अंदर अर्धा बाहर. देखो गाइस, ये बाहर नहीं आ रहा है. दिख गया. इकडे. और ये आज का व्यू. आमची पिदू ब्लॉग आहे हा. ब्लॉग थोडी नाही, हा ब्लॉग आहे. याला घ्या ब्लॉग. आणि ह्यानी अशा या प्रकारे दरवाजा
बंद केला आणि याला यायचं नाही व्हिडिओ, मला यायचं नाही व्हिडिओ मध्ये, असा लपतोय. खोल 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 खोल. प्लीज. अच्छा हा. तर गाईज ह्या प्रकारे हा होता आमचा छोटूसा ब्लॉग. जास्त करून मेकअपचाच होता ब्लॉग, गुढीपाडव्याचा कमी होता. सो त्या आमच्या छोट्याशा ब्लॉगला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्हाला आमचा हा मिनी ब्लॉग आवडला की नाही. आणि स्टे ट्यून, नेक्स्ट संडेला अजून ब्लॉग्स येतील. ओके, टिल देन प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू एक्सप्लोर विथ सायली या यूट्यूब चॅनलला. आणि हे दोघं बघा, हे दोघं. सो करा करा, काय काय बोलतो, लाईक करा, लाईक लाईक किती असते.